नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. सो आज आम्ही चाललो आहोत ते म्हणजे माझ्या माहेरी मानकोळ्याला, अलिबागला. तर इथे गाडी म्हणजे गाडी काढणं चालू आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. सगळं आम्ही घेतलेलं आहे, बाबूला पण घेतलेलं आहे. सो चला जाऊया. आणि हां, तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते, मला मुलगा झालेला आहे. तर त्याला घेऊन आम्ही चाललो आहोत आता माझ्या माहेरी. सो चला जाऊया. आणि आमची नवीन नवीन गाडी आमच्या नवीन नवीन बाबूसाठी, त्याचसाठी आम्ही घेतली होती. आणि तो आता पहिल्यांदा बसणार आहे या गाडीमध्ये आणि खूप छान वाटतंय. सो चला जाऊया. आणि ते बुनो बघा, बुना बाय बाय चोना, बाय बाय. चिकन दे, चिकन. ओ ग माझी चो, बाय बाय. तर बुनूला पण खूप दिवस झाले मी भेटले नव्हते, कारण की मी वरच्या रूममध्ये होते बाबूला घेऊन. तर आता त्याला भेटले आहे मी एवढ्या दिवसानंतर, डिलिव्हरीनंतर. म्हणजे 12 ते 13 दिवस झाले डिलिव्हरी होऊन. सो चला जाऊया आता मानकोळ्याला. आता आम्ही निघतो आहोत, म्हणजे निघालेलो आहोत, गाडी वगैरे काढलेली आहे. तर मंडळी, भरपूर सारी गरमी चालू झाली आहे आणि आजकाल मॉइश्चर भरपूर वाढलेला आहे. म्हणजे लादीवर वगैरे भरपूर मॉइश्चर होतं आणि त्यामुळे फेस जर तुमचा ऑइली असेल माझ्यासारखा, तर तो नुसता ऑइली होत राहतो आणि सोबतच आपल्याला फेस वॉश करायशी वाटतं. आणि मला तर भरपूर फेस वॉश करायची वाटते आणि फेस वॉश करून करून ना आपली स्किन ड्राय होते, किंवा जे आपलं जे मॉइश्चर आता क्रिएट झालेलं आहे एन्व्हायरमेंटमध्ये, सो त्याच्याने आपल्या स्किनवर भरपूर सारा ऑइल जमा होतो आणि ऑइलनी भरपूर सारे ॲक्ने येण्याचे चान्सेस असतात. आणि सोबतच ॲक्ने बोललं तर भरपूर सारं मला टेन्शन येतं, कारण की ॲक्ने हे माझं पहिलंच कन्सर्न होतं. तर मला थोडंफार म्हणजे स्किन जास्त ऑइली वाटायला लागली. सो मी माझ्या क्युअर स्किनच्या डॉक्टरसोबत चॅट केलं आणि त्यांना सांगितलं. सो त्यांनी मला सजेशन केलं. म्हणजे घरात बसल्या-बसल्या माझं कामही झालं आणि मला कोणत्याही बाहेर जायची गरज नाही लागली. कारण की कसं असतं माहिती आहे, आपण कोणतेही प्रोडक्ट यूज करतो, आपल्याला माहिती नसतं की नक्की कोणते प्रोडक्ट कसे यूज करायचे, किती क्वांटिटीमध्ये लावायचे, काय वगैरे, किंवा त्याच्याने आपल्याला फरक पडणार आहे की नाही. पहिली गोष्ट, आपण आपल्या स्किनचं कन्सर्नच समजत नाही. म्हणजे स्किनवर आपल्याला नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे तेच समजत नाही आहे आपल्याला. सो क्युअर स्किन ॲप मला ह्याचसाठी आवडतो, कारण की मी जेव्हा डाउनलोड केला होता तेव्हा मला वाटलं होतं की माझ्या स्किनला नक्की काय झालेलं आहे. सो मी जेव्हा माझी स्किन ॲनलाईज करायला दिली होती, म्हणजे जेव्हा माझ्या स्किनचे फ्रंट फोटो, साईड फोटो वगैरे पाठवले होते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की नक्की तुमच्या स्किनवर काय कन्सर्न झालेले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाय करायला पाहिजे, किंवा त्याच्यावर तुम्ही कोणते प्रोडक्ट यूज करायला पाहिजे वगैरे वगैरे. मेन तर क्युअर स्किनमध्ये सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की जे डर्माटॉलॉजिस्ट असतात ते आपल्याला क्युअर स्किन ॲप डाउनलोड केल्या-केल्या आपल्याला अलर्ट होतात आणि ते आपल्याला सांगतात की आपण कोणते प्रोडक्ट यूज केले पाहिजे. ते आपल्याला एक कस्टमाइज किट बनवून देतात ॲज पर आवर स्किन टाईप, ॲज पर आवर स्किन कन्सर्न. सो ते खूप छान आहे. आणि आणि असं पण नाही की एकदा प्रोडक्ट तुम्ही विकत घेतले किंवा किट तुम्ही विकत घेतला आणि त्याच्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट नाही, काय नाही वगैरे, असं नाही आहे. मंथली फ्री कन्सल्टेशनसुद्धा अवेलेबल आहे. मंथली आपण फ्री कन्सल्टेशन करू शकतो डॉक्टर्ससोबत आणि ते आपल्याला सांगतात की आपल्याला कोणता प्रोडक्ट आता बंद करायला हवा आहे, कोणता प्रोडक्ट आपल्याला सूट नाही होत आहे, आपण त्यांना सांगू शकतो. किंवा अजून काय तुम्हाला स्किन कन्सर्न, हेअर कन्सर्न्स वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि सोबतच ते तुमचा रिपोर्टसुद्धा बनवतात, जसं की माझा बनवलेला आहे. म्हणजे एक रिपोर्ट पण मेंटेन करतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग टू एंड तुमची पूर्ण जर्नी दिसून जाते. जसं की मी भरपूर व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे किंवा दाखवलंच आहे की बिफोर आणि आफ्टरमध्ये माझा किती फरक पडलेला आहे. आणि असं नाही की तुम्ही लगेच, पण हे एका दिवसात झालेलं नाही आहे, ह्याच्यासाठी वर्ष लागलेलं आहे. कारण की कन्सिस्टंटली तुम्ही प्रोडक्ट यूज कराल किंवा स्किनचे, तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. ते हे एका महिन्याचं काम नाही आहे, 2 महिन्याचं काम नाही आहे. तुम्ही कन्सिस्टंट राहा, सो तुम्हाला बेटर रिझल्ट भेटेल. किंवा मला एका वर्षात भेटलं आहे, तुम्हाला अर्ध्या वर्षात भेटेल किंवा 3 महिन्यातसुद्धा भेटेल. सो असं आहे ज्याच्या ज्याच्या स्किनप्रमाणे.
तर आपण कोणतेही दुसरे प्रोडक्ट यूज करायच्या म्हणजे दुसरे प्रोडक्ट घेतो मार्केटमधून यूज करतो, पण त्याचं काहीच आपल्याला इफेक्ट नाही पडत आणि आपण सांगायला कोणाला जातो, कोणालाच नाही, जी कंपनी असते तिला पण नाही. पण केअर स्किनमध्ये असं नाही. जर तुम्हाला प्रोडक्ट सूट नाही झालं तर तुम्ही मंथली कन्सल्टेशनमध्ये डॉक्टरला सांगू शकता आणि सोबतच डॉक्टर आपल्याला सांगतात की आपण किती पाणी पिलं पाहिजे, आपल्याला डाएट प्लॅन देतात, आपल्याला स्किन केअर किट देतात. सोबतच आपल्याला फक्त फी भरायची आहे ती म्हणजे आपल्या स्किन केअरची, म्हणजे जो आपल्याला किट भेटतो त्याची आपल्याला फक्त कॉस्ट भरायची असते. बाकी सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. डर्माटॉलॉजिस्टशी बोलणं, तुमची डाएट, तुम्ही किती पाणी प्यायचं, तुम्ही काय एक्सरसाइज करायची वगैरे वगैरे भरपूर सारे क्वेश्चन तुम्ही विचारू शकता त्यांना आणि ते भरपूर सारे क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर देतील. म्हणूनच तुम्हाला खूप दिवसापासून मी सांगत आहे की स्किन ॲप नक्कीच डाउनलोड करा, कारण की कन्सिस्टंट राहिलं तर 100% रिझल्ट आहे. मी तुम्हाला खरंच सांगते, कारण की एवढ्या दिवस आपलं म्हणजे एवढ्या दिवसाचा आपला बॉन्ड आहे. सो ट्रस्टेड तर मी सांगू शकते तुम्हाला आणि एवढा दिवस सांगत आहे म्हणजे एवढे वर्ष झाले मी सांगत आहे केअर स्किनबद्दल, तर नक्की काहीतरी गोष्ट असेल आणि मी यूज करत आहे पर्सनली म्हणून तुम्हाला रेकमेंड करत आहे. जर तुम्ही केअर स्किन ॲप डाउनलोड केला नसेल तर जावा आणि नक्की डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे. आणि सोबतच जर तुम्हाला तुमच्या फर्स्ट किटवर ऑफ हवे असतील तर माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला 100 रुपीज भेटतील. सो जा आणि लवकर जाऊन केअर स्किन ॲप डाउनलोड करा. तर चला, आणि ते मम्मी बघा आमचा बाबू झोपलाय. सो चला जाऊया आपण मानकोळ्याला, माझ्या माहेरी. एवढ्या दिवसांनंतर, म्हणजे किती दिवस झाले, किती महिने झाले, मी प्रेग्नेंट राहिल्यापासून मी घरीच गेले नाही आहे. आत्ता डायरेक्ट बाळाला घेऊन जाणार आहे आणि सो भरपूर एक्सायटेड आहे. तर चला जाऊया. तर आम्ही निघालेलो आहोत आणि पप्पा मागे गादी घेऊन ही गादी आम्ही मधल्या सीटवर ठेवणार आहोत, तिथे बाबूला ठेवणार आहोत आणि आमची गाडीसुद्धा तयार आहे. येस, न्यू गाडी बघा आमचे. एंट्री. तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि ते मम्मी हाय करा. मम्मी कसं वाटतंय? मला चांगलं वाटतं म्हणजे त्या हिशोबाने नाही. कोणत्या हिशोबाने? तू फायनली चाललीस एवढ्या दिवसात, 1 वर्षातून आईकडे चाललीस. हो. थोडासा आराम कर, चेंज वाटेल तुला पण. थोडस हो. इरिटेट झालेली आहेस 1 वर्ष डिलेव्हरीच्या वेळेला, थोडासा स्ट्रेस कमी होईल म्हणून जा. आणि बघा आम्ही गणपती बाप्पा पण लावले होते इथे. आणि मेन गोष्ट तर जेव्हा माझी डिलिव्हरी झाली त्या दिवशी अंगारकी चतुर्थी होती, जे फक्त 2च चतुर्थ्या असतात, त्यातून एक चतुर्थीला माझा मुलगा झालेला आहे आणि खूप चांगलं वाटतं. चला जाऊया आता, आपण निघूया. पप्पा माझ्या पोराला आज काय नको लागायला. येतं बघा. पप्पा कसं वाटतंय पुढे बसून? पप्पांना आम्ही पुढे बसून देतच नाही, कारण की ते आम्ही कुठे लॉंग रनिंगला गेलो ना गरीबांना पुढे बसवला तर ते झोपतात पुढच्या सीटवर. समोर ड्रायव्हर, म्हणून त्यांना आम्ही कधीतरी समोर ड्रायव्हर आणि बाजूला क्लीनर आणि हा? मागे सीट. ड्रायव्हरला कधीतरी सुट्टी द्या. कशाला? ऑन ड्युटी. तुझ्यासाठी ऑटोमॅटिक गाडी घेतलंय, लवकर शिकायला पाहिजे तुम्ही आणि दीक्षा. हो, शिकू म्हणजे शिकू कसं? लवकर शिकू गाडी आम्ही. तुम्ही चालवा, मी आणि आई पाठीमागच्या सीटवर झोपू. आरामात. हे, बाळ आमचे झोपलेलं आहे. तर आता आम्ही MIDCच्या रोडने चाललो आहोत तिथून, कारण की काली खिंडवरनं नाही चाललो आहोत, खिंड नको आता, तर त्यामुळे आम्ही इथून चाललो आहोत. आणि आमचा ड्रायव्हर बघा, माझा बिचारा नवरा. सो चला, भरपूर दिवसानंतर मी बघते या साईडला. एक जोक झाला पण तो आता तुम्हाला नाही सांगू शकत मी. नॅचरल आहे ते. आपण तो प्रवास करतो.
तर आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि रस्ता वगैरे बनवलाय मम्मीने फुल. चला मम्मी तुम्ही पुढे चला. चला कुठे आलो बघू आपण. इथे वेलकम वगैरे केलेलं आहे. आणि ते वेलकम वगैरे लिहिलेलं आहे. किती मस्त वाटतंय. आणि माझे फोटो लावलेले आहेत सगळीकडे. अंदाज केल्याला